जय भीम नमोबुद्धाय। बघूया आजचं बातमीपत्रक। महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून सांगितले जाते की सिंभोरा धरणात मुबलक पाणीसाठा आहे। उद्योग आणि शेतीसाठी राखीव असलेल्या पाण्याचा अत्यल्प वापर होत आहे। नागरी वस्त्यांमध्ये जलवाहिन्यांचे जाळे असून घरोघरी नळ कनेक्शन सुद्धा आहेत। असे असताना अमरावती व बडनेरा शहरातील विविध ठिकाणी नागरिकांना पिण्याचे पाणी देऊ शकत नाहीत, ही अतिशय लाजिरवाणी बाब आहे। हाच प्रकार शहराच्या पूर्वेस असलेल्या प्रभाग क्रमांक 9 मध्ये महादेवखुरी व मंगलधाम परिसरात पाहायला मिळतोय। या भागामध्ये महादेवखुरी, पन्नी कॉलनी, प्रिया कॉलनी, न्यू प्रिया कॉलनी, गजानन नगर नंबर 1, गजानन नंबर 2, हिलटॉप कॉलनी, अंकिता विहार, मयूर रेसिडेन्सी, गौरीशंकर नगर, मंगलधाम कॉलनी, नीलकंठ लेआउट, उबन विहार, कैलास नगर व शेजारील परिसरांच्या नागरिकांना दर दिवशी पाण्यासाठी चांगलीच कसरत करावी लागते। देशप्रेमाची भावना अधिक खोलवर रुजावी आणि ऑपरेशन सिंधूच्या विजय यशाचा व सीमेवरील सैनिकांचा सन्मान व मनोबल वाढावा यासाठी परभणी शहरातून शिवसेनेच्या वतीने भव्य तिरंगा बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। ही बाईक रॅली शिवसेना मध्यवर्ती कार्यालयापासून काढून शहरातील विविध मार्गाने काढत छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करून राष्ट्रगीताने समारोप करण्यात आला। यावेळी जिल्हा प्रमुख आनंद भरोसे, माजी खासदार सुरेश जाधव, लोकसभा प्रमुख राजू कापसे, माणिक पोंडे, बाळासाहेब पानपटे, युवा सेना जिल्हा प्रमुख अप्पाराव बावरे, गीता सूर्यवंशी, कल्पना दळवी, शीला शेटे, प्रीती ज्ञानेश्वर, गुले पाटील, शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व महिला पदाधिकारी यांचा बाईक रॅलीत मोठ्या संख्येने सहभाग होता। जी तिरंगा रॅली काढण्यात आलेली आहे, जे पुलवामामध्ये पहलगाममध्ये ज्या हल्ला झाला त्यामुळे जे दहशतवादीचा खात्मा करण्यात आला, त्यामुळं माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार आम्ही सर्व शिवसैनिक, सर्व पदाधिकारी, युवा सैनिक, सर्व युवती सेना व महिला यांनी परभणीमध्ये भव्य अशी रॅलीचं आयोजन केलं होतं आणि आज रोजी या आयोजन या ठिकाणी झालेलं आहे, संपन्न झालेलं आहे। नमस्कार, मी प्रीती ज्ञानेश्वर गुले पाटील, शिवसेना युवती जिल्हाध्यक्ष परभणी। आज परभणी येथे भव्य तिरंगा रॅली पार पडली आणि त्याच्यासाठी लोकांनी आम्हाला भरपूर प्रतिसाद दिला। गावोगावातून शिवसैनिक एकत्र आला होता आणि या तिरंगा रॅलीला सपोर्ट केला त्यांनी। ही जी तिरंगा रॅली आहे ती ऑपरेशन सिंधूर जे आपल्या सेंट्रल गव्हर्नमेंटनी आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली जे ऑपरेशन सिंधूर जे चाललं दहशतवाद्यांना खतम करण्यासाठी, याला सपोर्ट करण्यासाठी आणि आमच्या भारताच्या सीमेवरती जे जवान तिथे आमच्यासाठी, आमच्या सुरक्षेसाठी, पूर्ण भारताच्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी तिथे उभे आहेत आणि जे जवान शहीद झाले आहेत त्यांच्यासाठी सद्भावना व्यक्त करण्यासाठी आज आम्ही ह्या तिरंगा रॅलीचं आयोजन केलं होतं। या तिरंगा रॅलीमध्ये परभणीचे जिल्हाध्यक्ष आदरणीय आनंद भरोसे साहेब, युवा जिल्हाध्यक्ष आदरणीय अप्पाराव बावरे साहेब, महिला जिल्हाध्यक्ष गीता सूर्यवंशी आणि युवा सेना जिल्हाध्यक्ष प्रीती ज्ञानेश्वर गुले पाटील, आम्ही सगळ्यांनी इथे आयोजन केलं होतं आणि आम्हाला लोकांनी भरपूर प्रतिसाद दिला। आम्ही लोकांना एवढीच विनंती करतो की ही जी युद्धाची सिच्युएशन असते त्याच्यामध्ये तुम्ही आपल्या देशाला आणि आपल्या सैन्याला सपोर्ट करण्यासाठी असा एकत्र या आणि त्यांचा जो हौसला आहे, करेज आहे ते वाढवा। शिवसेना नेते माननीय एकनाथजी शिंदे साहेब आणि शिवसेनेचे युवा नेतृत्व खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या आदेशावरून महाराष्ट्रभर ही तिरंगा रॅली काढण्यात आलेली आहे। या ठिकाणी तिरंगा रॅली काढण्याचा उद्देश एकच होता की त्यामध्ये जे सीमेवर जे भारतीय सैनिक जे या ठिकाणी आपल्याला सुरक्षिततेच्या अनुषंगानं काम करत आहेत त्यांचं प्रोत्साहन वाढवण्यासाठी आणि जे काही त्यांनी जो काही सिंधूर ऑपरेशन सिंधूर जे काही चांगल्या प्रकारे राबवलेलं आहे त्या अनुषंगानं माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी आदेश केलेला आहे की महाराष्ट्रभर ह्या तिरंगा मोटरसायकल रॅलीचं आयोजन करण्यात यावं, जेणेकरून भारतावरील सीमेवरील जे सैनिक आहेत त्यांना प्रोत्साहन आणि त्यांचा उत्साह वाढेल। या अनुषंगाचं या ठिकाणी परभणीमध्ये आज या ठिकाणी रॅली काढण्यात आलेली आहे आणि त्या रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणावर सर्व शिवसैनिकांनी चांगला सहभाग नोंदवलेला आहे। मी त्या सर्व शिवसैनिकांचे आभार व्यक्त करतो।
कर्नाटकात अलमट्टी धरणाच्या उंची वाढ संदर्भात कोल्हापूर सांगली जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि कृती समितीने मांडलेल्या मुद्द्यांचा विचार करता या संदर्भात येत्या 15 दिवसात सर्वपक्षीय बैठक घेतली जाईल, अशी माहिती जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. अलमट्टी धरणाची उंची वाढविण्याचा कर्नाटक राज्य शासनाच्या निर्णयामुळे महाराष्ट्र राज्यामधील कोल्हापूर व सांगली या 2 जिल्ह्यांना होणाऱ्या अडचणी संदर्भात मंत्री विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई मंत्रालयात बैठक झाली. या बैठकीत सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, आमदार अरुण लाड, इद्रिस नायकवडी, डॉक्टर विनय कोरे, सुधीर गाडगीळ, गोपीचंद पडळकर, राजेंद्र पाटील येड्रावकर, अमल महाडिक, सत्यजित देशमुख, सुहास बाबर, अशोकराव माने, माजी आमदार प्रकाश आवाडे उपस्थित होते. शासकीय मोजणीला 3 वेळा पैसे भरून देखील घराची मोजणी अधिकाऱ्यांनी व्यवस्थित करून दिली नाही. जोपर्यंत मोजणी होत नाही तोपर्यंत आंदोलन चालू ठेवणार असल्याचं कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुका आणूर येथील मंगल काकासो शिंदे, पांडुरंग शिंदे, बाबूराव शिंदे, चैत्राली शिंदे, दीपाली शिंदे, किरण शिंदे या कुटुंबियांनी सांगितले. माझं नाव काका सकाराम शिंदे. आमच्या आणूर गावातील माझ्या घरची मोजणी मागविण्यासाठी गेली 2 वर्षे मी न्यायासाठी धडपडत आहे. 2 वर्षे झाली मी 3 वेळा मोजणीला पैसे भरले, तरी बी मोजणी अधिकाऱ्यांनी चुकीची मोजणी करून जात आहेत आणि स्वतः मोजणी करायला यायचं आणि गावातल्या परस्पर नको त्या लोकांना हाताशी धरून मोजणी माझी पहिल्यांदा बी चुकीची की दुसऱ्यांदा परत मोजणी मागवली, तरी ती बी मोजणी तिने स्वतःहून काय म्हणजे खाजगी मोजणीदार आणला, रोवर घेऊन त्या आला, त्यानं मोजणी केली. मी म्हटलं साहेब तुम्ही असं का करायला, तुम्ही मोजणी स्वतः करा. तर नाही ते मोजणी करणार. मग म्हटलं तुम्ही म्हटलं मग तुम्ही चुकीची मोजणी का करायला, म्हटलं तुम्ही दुसऱ्या माणसाला का चुकीची मोजणी करायला द्यायला आहे. नाही आम्ही ते आमचाच माणूस आहे, तुम्ही करा. चुकी म्हणजे खाजगी मोजणीवाल्यांनी येऊन चुकीचं करायचं. बरं तुम्ही जिथं पॉईंट आहे तिथं तरी टाका. बोळ आहे 3 फूट, बोळानंतर आमच्या चुलत्याचं माप आहे बोळानंतर 18 फूट आणि त्या बोळानंतर बापू केरबा शिंदे यांचं माप आहे 11 फूट. त्याच्यानंतर माझं 19 फूट 8 इंच आहे, तिथं टाका की शिकवेन प्रमाण माझी योग्य ती मोजणी करून मला मिळावी, ही माझी कळकळीची विनंती आहे. त्यासाठी मी इथं सकाळी तहसीलदार ऑफिससमोर सकाळी 11 ते 5 वेळेत मी धरणे आंदोलन करणार. कोणालाही म्हणजे कुठल्याही उग्र किंवा ह्याच्या भाषेचा मी काही हे करणार नाही. माझं शांततेच्या मार्गाने मी आंदोलन करणार आणि मला न्याय मिळावा ही माझी कळकळीची विनंती आहे. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो. बाहर बाहर उठो बैठो. जनाब तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com. मंडळी, तुम्हाला फॅमिली सोबत चांगली वन डे पिकनिक करायची आहे का? मग आजच भेट द्या सातपुड्याच्या पर्वत रांगेत कोल्हार प्रकल्पाच्या पायथ्याशी निसर्गाच्या कुशीत वसलेलं श्याम लीला टुरिझम अँड रिसॉर्टला. पारंपरिक शेतकी संस्कृती आणि नाविन्यपूर्ण सेवा सुविधांचा अनोखा संगम, प्रशस्त फळबाग व शिवार फेरी, मुलांना एन्जॉय करण्यासाठी प्ले एरिया, विविध खेळ, स्विमिंग पूल, रेन डान्स, सेल्फी पॉइंट आणि बरंच काही. नाश्ता आणि चुलीवरील व्हेज नॉन व्हेज जेवणाचा आस्वाद, राहण्याचीही उत्तम व्यवस्था. वन डे पॅकेज 699 पासून सुरू. लग्न, रिसेप्शन, वाढदिवस यासाठी देखील स्वतंत्र व्यवस्था करून मिळेल. अल्पावधीतच लोकप्रिय झालेले कृषी पर्यटन स्थळ श्याम लीला ॲग्रो टुरिझम अँड रिसॉर्ट. बुकिंगसाठी संपर्क मुक्काम तेलंखेडी, नवनाथ आश्रमाजवळ, पांढुर्णा रोड, तालुका सावनेर, जिल्हा नागपूर. मोबाईल 7276366752 किंवा 9021433560. गेल्या एका आठवड्यापासून सुरू असलेल्या मान्सून पूर्व अवकाळी पावसामुळे उन्हाळी पिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे.
दरम्यान बार्शी टाकळी तालुक्यातील मांगुळ गावात एका अल्पभूधारक शेतकऱ्याने 4 एकरात कांदा आणि हळद पिकाची लागवड केली होती। शेवटच्या क्षणी काढणीला आलेल्या हळद आणि कांदा पिकाची शेतकऱ्यांनी साठवणूक करून ठेवल्यानंतर अवकाळी पावसाचा फटका शेतकऱ्यांच्या पिकाला बसलाय, ज्यामुळे मांगुळ येथील शेतकरी रमेश काकड यांचे 150 ते 2 लाख रुपयापर्यंतचे नुकसान झाले आहे। दरम्यान झालेल्या नुकसानाचा अजूनपर्यंत कृषी विभाग किंवा संबंधित विभागाच्या कोणीही अधिकारी पंचनामा करण्यासाठी आलेले नाहीत, ज्यामुळे शेतकरी नैराश्यात आहे। या दरम्यान शेतकऱ्यांना नुकसान भरपाई सरकारकडून देण्यात यावी अशी मागणी ही शेतकऱ्यांकडून केली जात आहे। माझं नाव रमेश पाटील काकड, मी मांगुळ येथील रहिवासी असून माझी 2 एकर हळद होती आणि 2 एकर कांदा होता आणि कांद्याला भाव नसल्यामुळे आम्ही कांदा साठवणूक करून ठेवला होता आणि व्यवस्थित त्याचं व्यवस्थापन करून ठेवलं होतं। पण या अवकाळी पावसामुळे अतोनात नुकसान झालेलं आहे आणि माझा सर्व स्टोरेज केलेला कांदा ओला चिंब झालेला आहे आणि हळद पण तशीच मी साठवणूक करून ठेवली होती आणि त्या हळदीचं पण नुकसान खूप झालेलं आहे, सर्व ओली झाली आहे आणि त्याला कवडी मोल भाव मिळेल असं वाटत आहे मला। आणि तुमची काय मागणी? माझी सरकारकडे एवढीच मागणी आहे की आमच्या या नुकसान झालेल्या मालाचा पंचनामा होऊन नुकसान भरपाई आम्हाला देण्यात यावी। कोणी अधिकारी आले होते का पंचनामा? नाही, कोणी आलेलं नाही। महसूल विभाग कोणी आलेलं नाही, तहसील कार्यालय कोणी आलेलं नाही। आमची एवढीच की आमचा पंचनामा होऊन आम्हाला योग्य तो मोबदला देण्यात यावा। भारत देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्ष साजरी करतोय, मात्र आजही रायगडच्या पेण तालुक्यातील मुंगुशी बौद्धवाडीसारख्या गावाला रस्त्यासाठी पराकोटीचा संघर्ष करावा लागतोय। या गावाला हक्काचा रस्ताच नाही, ही मोठी शोकांतिका आहे। पिढ्यानपिढ्या वर्षानुवर्ष या गावाला रस्ता मिळावा यासाठी ग्रामस्थांनी शासन दरबारी चपला झिजवल्या, पण रस्ता काही मार्गी लागलाच नाही। रस्त्याअभावी गावकऱ्यांचे अतोनात हाल होत आहेत। येथील विद्यार्थी, गर्भवती महिला, रुग्ण व वयोवृद्ध ग्रामस्थ यांना दैनंदिन काट्याकुट्याची व खडतर वाट तुडवत यावे जावे लागते। पावसाळ्यात तर ग्रामस्थांची मोठी फरफट होते। सर्प व कीटक यापासून त्यांच्या जीवाला धोका जाणवतोय। रस्त्या अभावी येथील मुले शिक्षणासाठी आई वडिलांपासून दूर घर सोडून इतरत्र राहत आहेत। या गावातील घरापर्यंत रस्त्याची सुविधा नसल्याने मुख्य मुंगुशी गावापर्यंत येण्यासाठी येथील रुग्ण व गर्भवती महिलांना झोडीतून आणण्याची नामुष्की ओढवते। रस्त्यासाठी अनेकदा लढे, आंदोलन, उपोषण झाली, मात्र रस्त्याच्या प्रश्नावर तालुका व जिल्हा प्रशासन उदासीन असल्याचं दिसून आलंय। रस्त्याअभावी मुंगुशी बौद्धवाडीतील ग्रामस्थांना अनेक अडचणी व संकटांना सामोरे जावं लागते। अशा वेळी रिपब्लिकन सेनेने रस्त्याच्या प्रश्नावर व्यापक स्वरूपाचा लढा उभारलाय। अखेर अनेक प्रयत्नांती भूमी अभिलेख विभागाकडून रस्त्याच्या अनुषंगाने जागेची मोजणी करण्यात आली। लवकरात लवकर रस्त्याला निधी मिळून गावकऱ्यांना सुरक्षित व सुखकर प्रवासासाठी रस्ता मिळावा अशी मागणी जोर धरते। जर रस्त्याचा प्रश्न जलद गतीने सुटला नाही तर रिपब्लिकन सेनेच्या माध्यमातून मोठं जन आंदोलन छेडले जाईल असा इशारा पदाधिकाऱ्यांनी व ग्रामस्थांनी दिलाय। रस्ता आमच्या हक्काचा, नाही कुणाच्या बापाचा। रस्ता आमच्या हक्काचा, नाही कुणाच्या बापाचा। जय 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 भीम, जय भीम जय भीम, जय 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 भीम, जय भीम जय भीम। आंबेडकरांचा विजय असो, डॉक्टर बाबासाहेब 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 आंबेडकरांचा विजय असो। मुंगुशी बौद्धवाडीला रस्ता मिळाला पाहिजे, मुंगुशी बौद्धवाडीला रस्ता मिळाला पाहिजे। माझं नाव नरेश गोविंद भोजने, तालुका पेण, जिल्हा रायगड, मुक्काम मुंगुशी। आज ज्या गावाच्या वाटेचा सर्वे चालला आहे, रस्त्याचा सर्वे चालला आहे, त्या गावचा मी रहिवासी आहे। आज जर बघायला गेलं तर आज हा मे महिना आहे आणि येणारा जून महिना म्हणजे पावसाचा महिना हा आमच्यासाठी अतिशय कष्टदायी ठरणार आहे। कारण की या ठिकाणी आज जो रस्ता आपण बघतोय, या रस्त्याचा नुसता सर्वे झालेला आहे किंवा आज मोजमापीसाठी आले आहेत, परंतु आज आमच्या 60 पिढ्या गेल्या ह्या रस्त्याचं मोजमाप होत नव्हतं किंवा या रस्त्याची विल्हेवाट लावल्या जात नव्हती। परंतु आज रिपब्लिकन सेनेमार्फत आदरणीय ठाकूर मॅडम आणि त्यांचे सहकारी यांनी जे सहकार्य केलेलं आहे, त्यामुळं या रस्त्याचं आज मोजमाप तरी मोठ्या प्रमाणावर झालेलं आहे। परंतु सांगायची बाब अशी
की पावसाळा जवळ येत असताना देखील हा रस्ता केव्हाच व्हायला पाहिजे होता, परंतु झालेला नाही. त्याच्यातून होतं काय, आजूबाजूला शेती ही कंप्लीट शेती वाढलेली असते आणि ह्या रस्त्याच्या आजूबाजूला जी काही झाडं झुडपं आहेत ती अतिशय मोठ्या प्रमाणात वाढलेली असतात. आणि मग त्या झाडाझुडपातून आमची मुलं शाळेला जर जायची असतील तर एक तर मुंगोशी गावाकडे प्रस्थान करावं लागतं त्या मुलांना, किंवा ह्या बेलोडे गावाकडे प्रस्थान करावं लागतं. मुंगोशी गावाकडून पण आम्हाला रस्ता नाही आहे आणि बेलोडे गावाकडून पण रस्ता नाही आहे. त्यामुळे मुलांचे इतके हाल होतात. आज जर तो रस्ता पूर्ण सर्वे करून बघितला तर त्याच्यात खाचखळगे आहे, जुना रस्ता आहे आणि त्याच्यातून मुलांना पडण्याची भीती आहे. तिथे असणारे साप, विंचू असे श्वापदापासून मोठ्या प्रमाणावर भीती आहे. कुठल्याही प्रकारचं ॲम्ब्युलन्सचं सहकार्य नाही, कुठल्याही प्रकारचं गावातून रस्त्याचं सहकार्य नाही आणि अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात जी मानवी हक्काची पायमल्ली होते त्याच्याकडे कुठल्याही प्रकारचं शासनाचं दुर्लक्ष आहे. आणि शासन हे जे काय आमच्यासाठी करत आहे तर त्या माध्यमातून जेवढं लवकरात लवकर होईल तेवढ्यावरच आमची मानवतेची हानी कमी होणार आहे. आज मानवानं जे दुःख आहे, या रस्त्यात या गावात राहणारी जी लोकं आहेत त्यांची शाळेच्या मुलांची संख्या कमी झालेली आहे. का तर ही मुलं इथं राहिली तर त्यांना शाळेला जाताच येत नाही. आणि त्याच्यामध्ये दोन्ही बाजूला शेती आहे, शेतीच्या बाजूला जे बांध घातले जातात आपली शेती वाचवण्याकरिता ते शेतकरी मोठ्या प्रमाणात बांध घालतात आणि जो रस्ता आहे तोही अडवला जातो. आणि त्यामुळे लोकांना शाळेपासून किंवा दवाखान्यापासून किंवा इतर सुविधांपासून मोठ्या प्रमाणात वंचित राहावं लागतं आहे. आणि अशा पद्धतीने गावची आत्ता जी विल्हेवाट नाही आहे तर आमच्या जवळजवळ 7 पिढ्या हे सगळं भोगत आलेले आहेत. परंतु आजच्या घडीला जे आनंदराज आंबेडकर साहेब यांची रिपब्लिकन सेना आणि आदरणीय ठाकूर मॅडम, आदरणीय त्यांचे पदाधिकारी या ठिकाणी येऊन ज्या मोठ्या प्रमाणात सहकार्य करत आहेत आणि आत्ताच आमच्या पुढे जे साहेब बोलून गेले की आता तर नुसता हा मोजमापीचाच प्रस्ताव आहे, परंतु यापुढे जर रस्ता झाला नाही तर त्यापुढे देखील ते आंदोलनं करून ह्या रस्त्याची पुन्हा एक विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न करणार आहेत आणि हा रस्ता आम्हाला हव्या त्या पद्धतीने बनवून देण्याचा प्रयत्न करत आहेत. माझं नाव रामबिरू भोजने, राहणार मुंकोशी बौद्धवाडा. आज किती वर्षे जवळ स्वतंत्र 75, माझाच वय आता 80 वयत आला तरी आज उद्या करतो रस्ता होतोय असा सांगण्यात येतो आहे. बरेच 2-3 वेळेला सँक्शनचा रस्ता झालेला तो कसा न मंजूर झाला वापस. तर असे मधले लोक काहीतरी गडबड करतात आणि या रस्त्याचं काम होत नाही. तरी आपण आता जो घेतलेला निर्णय आहे हा यशस्वी करा हीच माझी विनंती सर्वांना. मी सौ अश्विनी ठाकूर, रिपब्लिकन सेना रायगड जिल्हा अध्यक्ष. तर आत्ताची परिस्थिती तुम्ही बघत आहात तर त्याच्यासमोर तुम्हाला मागच्या बाजूला रस्त्याची परिस्थिती दिसत आहे. तर अजून आज त्यांची सरकारकडून माणसं रस्ता मोजणीसाठी आलेली आहेत, पण जर पुढे काही झालं नाही तर आम्ही परत एकदा आंदोलन छेडणार आणि जोपर्यंत रस्ता होत नाही तोपर्यंत आंदोलन होत राहणार. पण मायबाप सरकारने ह्याकडे जरा लक्ष द्यावे. तुम्ही पाठीमागे बघू शकता रस्त्याची काय अवस्था आहे आणि गावकरी कसे येतात. आम्ही इथं कित्येक वर्षे आमचे सासरे मरून गेले, आजच सासरे एवढे तहसीलदारला फिरले, त्यांच्या चपला त्यावेळेला झिजल्या ते स्वतः म्हणत होते, तरी आमची बौद्धवाड्याची कुणी दाद घेतली गेली नाही. त्याच्यानंतर आज 20-25 वर्षे माझा स्वतःचा दीर धावतोय. मुंबईवरून दीर येतात आमचे, जेव्हा फोन करू त्या वेळेला हजर असतात. मिटिंगी लावल्या गावात, गाववाल्यांना बसवले तरीसुद्धा आमची कोण दखल घ्यायला तयार नाही. आता काही दिवसामध्ये आमच्या गावामध्ये आमच्या 2 नंदा वारल्या, अचानक एक दीर वारला, कुठेच हलवायला भेटलं ना. आमची एक मुलगी डिलिव्हरी झाली, एवढे हाल होतात. शेवटी रस्त्या नाही ह्याच्याबाबत आमची मुलं शाळेच्या बाहेर टाकली आम्ही गावाबाहेर. काही मुलं मानगावला आहेत, काही तिकडं अजून पुढे आहेत. पहिलीपासून जर मुलं शाळेत टाकली तर आमच्याजवळ कोण राहिला. आम्हाला कांच्या मुलाला आवाज द्यायसारखा मूल घरामध्ये नाही. आमचं एवढं हाल वनवास आहेत, आम्ही भोगतोच पण आमच्या मुलांना नको. अशा करता आम्ही आता हा पाऊल उचलला. तहसीलदारला मध्ये जाऊन भेटलो कित्येक वेळेला. आज 5-6 महिने आम्ही तहसीलदारला खेपा घातल्या तरी अजूनसुद्धा कोण आमची दाद घेत नव्हत्या. ह्या अश्विनी ताई, हे भाऊ गायकवाड पालीवरून आले, ह्या आमची घरी येऊन शानी ताई आमची बातमी घेतली. काय बातमी टी व्हीला दिली, काय पेपरला दिली. तिथून जरा ह्या रस्त्याची हालचाली चालू झाली. तर आम्हाला आज वाटलं मोजणी येते तर आज फत्ते काम होऊन जाईल, आमची मुलं बाला आमच्या जवळ येतील. काही मुलं आमच्या कामानिमित्ताने बाहेर पडली, गावामध्ये माणसं नाही राहिली. आम्ही एक घराला 2-2, 3-3 माणसं. ह्याच्यात जर कोण आजारी झाला, काय झाला, ह्या वाटा अशा रात्रीची कुठं जाण्याची अशी स्वतःला वाटत नाही का घरातून बाहेर निघावं म्हणून.
आणि घराच्या बाहेर जरी पडलं असलो तर 6च्या आत घरात यावं लागतं आम्हाला, का तर ही रस्ता व्यवस्थित नाही. काय करणार आता ह्याच्या पुढं. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी. काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com. डॉक्टर महेंद्र भवरे आणि त्यांच्या संपादन मंडळातील इतर सदस्यांनी बौद्धिक कष्ट घेऊन संपादित केलेला फुले आंबेडकरी वाङ्मय कोश हा ग्रंथ संशोधकांना फार उपयुक्त ठरणार असून या वाङ्मय कोशात बंधू माधव, शंकरराव खरात, बाबूराव बागुल, नामदेव ढसाळ, यशवंत मनोहर आदी साहित्यिकांचा परिचय तर होतोच, पण ज्यांना साहित्य प्रवाहातील लेखनावर अनेक पैलूंनी संशोधन करायचं आहे अशा संशोधकांना देखील हा वाङ्मय कोश उपयुक्त ठरणार असल्याचं मत प्राध्यापक शत्रुघ्न जाधव यांनी नांदेड येथे परिसंवादात व्यक्त केले. नांदेड येथील नरहर कुरुंदकर स्मारक येथे डॉक्टर महेंद्र भवरे संपादित फुले आंबेडकरी वाङ्मय कोश या पुस्तकावरील आयोजित परिसंवादात प्राध्यापक शत्रुघ्न जाधव बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राध्यापक अनंत राऊत होते, तर विचार मंचावर ज्येष्ठ समीक्षक जी.के. ऐनापुरे, रामप्रसाद तौर, संजय बालागटे उपस्थित होते. परिसंवाद कार्यक्रमात समीक्षक डॉक्टर प्रकाश मोगले, भीमराव राऊत, राम वाघमारे, सिद्धार्थ तलवारे यांच्यासह शहरातील साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. खरं म्हणजे फुले आंबेडकरी वाङ्मय कोश हा अत्यंत 1400 पानाचा बृहद ग्रंथ डॉक्टर महेंद्र भवरे आणि त्यांच्या संपादक सहकाऱ्यांनी साकार केला आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती असेल की एखादी साहित्य संस्कृती, एखादा साहित्य प्रवाह, एखाद्या साहित्याचा प्रवास प्रचंड विकसित आणि व्यापक झाला, त्याची जर निशाणी आणि ओळख कोणती असेल ती म्हणजे त्या साहित्यामध्ये वाङ्मय कोशाची निर्मिती होणं. हे अत्यंत ऐतिहासिक आणि विलक्षण कार्य संपादक मंडळानं मराठी साहित्य आणि संस्कृतीला दिलेलं आहे. या वाङ्मय कोशामध्ये जवळजवळ 550 कवी, कलावंत, लेखक, साहित्यिक यांची नोंद आहे. या ग्रंथाचं वैशिष्ट्य असं की हे सगळे लेखक, हे सगळे कवी आणि कलावंत यांच्या नोंदीसह त्यांच्या वाङ्मय कृतींविषयी सविस्तर अशा टिपा दिलेल्या आहेत. त्याच्याहीपेक्षा अधिक महत्त्वाचं म्हणजे की जे लेखक, कवी आणि वाङ्मय निर्माते आहेत या पुस्तकामध्ये, या ग्रंथामध्ये, त्यांच्या सगळ्या जन्मापासून तर त्यांच्या सांस्कृतिक चळवळीत जे तिथं काम करतात त्यांच्या सगळ्या नोंदी, जिथं कुठं जन्म झाला, कोण्या तारखेला झाला, ते कोणत्या चळवळीत काम करतात, ते नेमकं किती त्यांनी पुस्तकं लिहिले, अशा सगळा व्यापक तपशील या ग्रंथात दिलेला आहे. म्हणजे संपादकांच्या, मुख्य संपादक आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या परिश्रमाला आणि त्यांच्या याला आपण लोकांनी, वाचकांनी आभार मानले पाहिजे, त्यांचे सलाम केला पाहिजे. असं एक अत्यंत मौलिक काम त्या लोकांनी यांनी केलेलं आहे. आज फुले आंबेडकरी वाङ्मय कोश या डॉक्टर महेंद्र भवरे यांनी संपादित केलेल्या वाङ्मय कोशावर परिसंवाद आयोजित केलेला आहे. हा जो वाङ्मय कोश आहे, हा वाङ्मय कोश एकूण मराठी साहित्य विश्वामध्ये आशयाच्या, जीवनानुभवाच्या, नवेपणाच्या दृष्टिकोनातून क्रांती घडवून आणली अशा प्रकारचा 1960 नंतर जो दलित साहित्याचा प्रवाह उदयाला आला,
तो प्रवाह महात्मा ज्योतिराव फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी चालवलेल्या आंदोलनाच्या प्रेरणेतून उदयाला आला. आणि हा जो साहित्य प्रवाह आहे, या साहित्य प्रवाहामध्ये कथा, कादंबरी, कविता, आत्मकथनं अशी असंख्य अनेक प्रकारचे वाङ्मय प्रकार लिहिले गेले. आणि त्यातून आजवर मराठी साहित्यात ज्यांचं कधीच चित्रण झालेलं नव्हतं, अशा इथल्या शोषित, पीडित, इथल्या वर्ण जाती व्यवस्थेने तळस्तरात ठेवलेल्या माणसांचं भयावह अशा प्रकारचं जीवन या साहित्यातून प्रकट केलं गेलं. आणि या साहित्यातून या माणसाला अस्पृश्यतेमुळे, दारिद्र्यामुळे, भुकेमुळे भोगावी लागणारी वेदना प्रभावीपणानं प्रकट झाली. वेदनेच्या कारणांचा शोध या साहित्यानं घेतला. ज्या कारणांच्यामुळे वेदना मिळते आहे त्या सांस्कृतिक, धार्मिक अशा प्रकारच्या बंधनं लादणाऱ्या कारणांना नकार हे साहित्य देतं, त्याच्या विरुद्ध विद्रोह पुकारतं आणि नवी समाजव्यवस्था, स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता या मूल्यांवर आधारलेली नवी समाजव्यवस्था प्रस्थापित करण्याचा संदेश देतं. अशा प्रकारच्या या साहित्य प्रवाहावर निर्माण झालेला हा वाङ्मय कोश मराठीतल्या वाङ्मय कोशामध्ये महत्त्वपूर्ण अशा प्रकारची भर टाकणारा वाङ्मय कोश आहे. या वाङ्मय कोशाच्या माध्यमातून भावी काळात या साहित्य प्रवाहावर सखोल अभ्यास करू इच्छिणाऱ्या अनेक अभ्यासकांना प्रेरणा मिळेल आणि समतावादी समाजव्यवस्था प्रस्थापित करण्याच्या दिशेने हा वाङ्मय कोश महत्त्वपूर्ण अशा प्रकारची वैचारिक प्रेरणा देईल अशी मला अपेक्षा आहे. महाराष्ट्र राज्यातील प्राथमिक व उच्च माध्यमिक शिक्षण बोर्डाचा निकाल नुकताच 13 मे 2025 रोजी जाहीर करण्यात आला. 94.10% महाराष्ट्राचा निकाल असून यात मुंबईचा निकाल 95.84% आहे. यात ह्या वर्षीही मुलांना मागे सारत मुलींनी बाजी मारली. आंबेडकरी चळवळीचा बालेकिल्ला चेंबूर, सिद्धार्थ कॉलनीतील कविवर्य आणि पत्रकार अनंत धनसरे यांच्या कन्या कुमारी साची अनंत धनसरे या भीमकन्येने 95.40% मार्क मिळवून एक कौतुकास्पद आदर्श मिळवला. हे कुटुंब 10/6च्या खोलीत वास्तव्यास असून तिचे कौतुक मोठ्या प्रमाणात होत आहे. लॉर्ड बुद्धा टेलिव्हिजनचे मुंबई प्रतिनिधी किशोर दानी आणि आनंद मस्के साहित्यिक यांनी प्रत्यक्षात घरी जाऊन तिचं व तिच्या आई वडिलांचं पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला आहे. जय भीम. मी आनंद मस्के, मुंबई चेंबूर सिद्धार्थ कॉलनी येथे आज आपण आंबेडकरी चळवळीतील एक आदर्श कवी, पत्रकार आनंद धनसरे यांच्या घरी आलेलो आहोत. त्यांची कन्या साची आनंद धनसरे यांना आता जो 10वीचा बोर्डाचा निकाल लागलेला आहे त्याच्यामध्ये तिला 95.40% मार्क पडलेले आहेत. अशा या मुलीचा आपण आता इथे मुलाखत घेणार आहोत. साची, तुला या बोर्डामध्ये किती टक्के मार्क पडलेले आहेत? 95.40%. तू कोणत्या शाळेमध्ये शिकत आहे? आदर्श विद्यालयामध्ये. आदर्श विद्यालय चेंबूर. अच्छा. तू या कविवर्य आनंद धनसरे यांची कन्या आहेस. हो. आणि 6/10च्या या घरामध्ये, झोपडपट्टीमध्ये तू अभ्यास कसा केला? आई वडिलांच्या सपोर्टमुळे आणि स्वतःची जिद्द असल्यामुळे मी अभ्यास करत होते आणि पॅशन पण होता एक अभ्यास करण्यासाठी, सो केला तसंच. अतिशय म्हणजे शब्द तिने पॅशन हा शब्द वापरलेला आहे. पॅशन म्हणजे तुझे एक कमिटमेंट होती का मला एवढे मार्क पाडायचेच आहेत, एवढ्या मार्कापर्यंत मला जायचंच आहे? हो हो. अच्छा. बरं, तुझे 8वी 9वीला किती मार्क होते? 9वीला 90% होते आणि 8वीला असे 83-82 असे होते. अच्छा. आपण आताच पाहिलं की एक आंबेडकरी चळवळीमधला होणार एक कवी मनाचा माणूस, पत्रकार असणारे आणि अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून मात करून आनंद धनसरे यांना
चेंबूरमध्येच नव्हे पण मुंबईमध्ये कुणी ओळखत नाही असं नाही, असा एक होणार होतकरू आणि आंबेडकरी चळवळीचं शान बाणाने आण असलेला अशा कार्यकर्त्याची मुलगी एवढ्या 6x10च्या या खोलीमध्ये कुठल्याही सुविधा नसताना, काही सोयी नसताना सुद्धा अतिशय प्रतिकूल परिस्थिती मात करून तिनं एवढी मार्क पाडलेले आहेत. तिच्या आईचं सुद्धा म्हणजे 10वीपर्यंत शिक्षण आहे, वडीलसुद्धा 12वीपर्यंत शिकलेलं आहे आणि कुठलाही असं म्हणजे उच्च शिक्षणाचा म्हणजे वारसा नसताना सुद्धा या मुलीनं ही मार्क पाडलेले आहेत. तर मला तुला एक विचारायचं आहे की तुझं पुढचं विजन काय आहे? मला कॉमर्समध्ये इंटरेस्ट आहे, सो मला CA बनायचं आहे आणि प्रोफेशनल जॉब करायलाही खूप आवडतं, सो एक CA व्हायचं आहे. बरं, तू इतर मुलांना कशा पद्धतीने अभ्यास करून मेरिटमध्ये यावं आंबेडकरी चळवळीतल्या गरीब होतकरू मुलांनी, कारण तू त्यांच्यासाठी एक मॉडेल आहेस, एक आदर्श आहेस, तर तू त्या मुलांना काय सांगशील की कशा पद्धतीने त्यांनी म्हणजे बोर्डाच्या परीक्षा असताना कसा अभ्यास करावा, काय करावं, त्याबद्दल काय मार्गदर्शन करशील? स्वतःवर विश्वास ठेवा, कारण स्वतःवर विश्वास असला तर कुठलीही परीक्षा क्रॅक करायला खूप इझी जातं आणि कुठलाही सब्जेक्ट असतो त्याच्यामध्ये इंटरेस्ट दाखवा, सो त्या इंटरेस्ट म्हणून तुम्ही काहीतरी करू शकता आणि एक ध्येय ठेवा की त्या ध्येयापर्यंत जायचं आहे, सो यू कॅन पास. बरं, तुला आईवडिलांनी क्लास लावलेला होता का? हो. कोणत्या क्लासला जात होते? RK क्लासेस. RK क्लासेस. बरं, गावखेड्यामध्ये असं आहे की मुलांना कुठले क्लास वगैरे अशी काही सुविधा नसते. शहरातली मुलं क्लासला जाऊ शकतात, ग्रामीण खेड्यातले मुलं आहेत त्यांना कुठल्या सुविधा नाहीत. तर त्या मुलांना तू काय सांगशील की क्लास नसताना सुद्धा कसा अभ्यास करावा? स्वतःच्या अभ्यासावर फोकस करा. आता शाळेतलेही खूप शिक्षक असतात, त्यांना विचारा, कारण शिक्षक खूप मदत करतात आणि अभ्यासावर फोकस केला तर काहीतरी जिद्द असली तर माणूस काय पण अचीव करतोच. अच्छा, तुला एक भाऊ आहे, तो भाऊ कितवीला आहे आता? तो आता 9वीला गेला. अच्छा, 9वीला गेला. अच्छा, म्हणजे त्याची कसोटी आहे, तो सुद्धा बहिणीच्या पावलावर पाऊल टाकून चालेल. साची दनसरे हिने अतिशय प्रतिकूल परिस्थितीवर मात करून 95%च्या वरती मार्क पाडलेले आहेत आणि तिला तिच्या आईने सुद्धा चांगली साथ दिलेली आहे. तर त्यांचंही एक पुष्पगुच्छ देऊन मी स्वागत करतो दोघींचं आणि साचीच्या आईला विचारतो की आपल्या मुलीने एवढ्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करून एवढी मार्क पाडले, त्याबद्दल आपल्याला काय वाटतं? मला खूप आनंद झाला की माझ्या मुलीने 95.40 मार्क्स पाडले. इथे अभ्यास करताना बाहेर भरपूर DJ वगैरे लागायचे, तरीही माझ्या मुलीने हा पूर्ण अभ्यास केला, याची मला खूप आनंद आहे. वास्तविक पाहता झोपडपट्टी एरियामध्ये खरंच त्यांनी जो मुद्दा उपस्थित केलेला आहे की झोपडपट्टीमध्ये खरं वास्तवता मुलांच्याबद्दल अशा कुठे अभ्यासिका नसतात किंवा मुलांसाठी बाबा आता 10वीची बोर्डाची परीक्षा आहे, घरामध्ये TVचा आवाज कमी करावा की एखादं कार्य असेल तर त्याचा DJ कमी करावा, अशातली अजूनसुद्धा झोपडपट्टीमध्ये तशी अशी मानसिकता झालेली नाही आणि ती मानसिकता खऱ्या अर्थानं होण्याची गरज आहे. आणि त्यांनी जी व्यथा मांडली की एखादा कार्यक्रम असला तर 2-2 दिवस त्याचे इतके DJ जोरात वाजतात की घरातली भांडीसुद्धा पडतात आणि अशा प्रतिकूल परिस्थिती साचीने 95% मार्क पाडणं खरंच म्हणजे अतिशयोक्तीची अशी गोष्ट आहे. जर सर्व सुविधा असतील तर ही मुलं अजूनसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये रिझल्ट आणू शकतात. तरीसुद्धा प्रतिकूल परिस्थिती मात करून त्यांच्यासमोर डॉक्टर बाबासाहेबांचा आदर्श आहे आणि ह्या आदर्शानं परिस्थिती मात करून त्यांनी जे एवढं एक मार्क मिळवलेले आहेत ते अतिशय म्हणजे कौतुकास्पद आहे. त्यांचं मी खरंच पुष्पगुच्छ देऊन त्यांचं लॉर्ड बुद्धा चॅनलच्या वतीने हार्दिक स्वागत करतो आणि सांचीला पुढच्या शिक्षणाच्या दृष्टीने मी लॉर्ड बुद्धा चॅनलच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देतो. जय भीम, नमो बुद्धाय, जय भारत. जय भीम इंडियाच्या बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया ताजा घडामोडी घेऊन. जय भीम.